हाय हाय हॅलो नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत। तर आज ब्लॉगला थोडं उशिरा सुरू करते। आता 5 वाजत आलेले ते, कारण की आमचं चिकूला थोडंसं बरं नव्हतं ना, त्यामुळं मग आज खूप उशिरा ब्लॉग चालू करते। तर आता ना मी मस्त शेताकडे आलेले, बघू शकता वातावरण म्हणजे आता पाऊस पण पडून गेलेले आणि आता 2 दिवस झालं ऊन पडायला लागलेले आणि बराच पाऊस झाला होता। त्याच्यामुळं बघा रान कसं हिरवगार दिसतंय, म्हणजे असं शाल पांघरल्यासारखं नाही काय, मस्त हिरवगार कसं वाटतंय वातावरण। तर मला इकडलं गावाकडलं वातावरण इतकं फ्रेश असतं ना आणि खूप भारी वाटतं गावाला। म्हणजे आम्हाला तिकडे शहरात राहिल्यापेक्षा ना गावाला इतकं आवडतं ना आणि एकदम करमून गेलेले, त्यामुळं लय भारी वाटतं आता। तर आता मी ना शेताकडे आलेले, म्हणजे रानामध्ये आलेले। तर आता रानभाज्यांचं सीझन आहे, त्याच्यामुळे रानभाजी असं म्हणजे शेतात आले नेली नाही असं होणारच नाही। तर मस्त आज एक रानभाजी शोधायला चाललेलं आहे। ती कोणती आता तुम्हाला गेल्यावर कळलंच आणि तुम्हाला सांगणारच आहे। मी पण पहिल्यांदाच म्हणजे बघितलेली होती आणि ती भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे। खूप छान लागते, एकदम हरभऱ्याच्या भाजीसारखीच लागते। तर चला आता मी जाणार आहे पहिलं शोधावं लागते, कारण कुठं सगळी म्हणजे एकाच ठिकाणी काय नसते नाही का, त्यामुळं मग असं थोडी इथे थोडी भेटते तिथे थोडी भेटते, त्यामुळं शोधावं लागते। नाही तर तुम्हाला असं वाटायचं काय एकाच ठिकाणी राहते काय, एका ठिकाणी नाही राहते, पूर्ण रान आपल्याला म्हणजे पिंजून काढावं लागतं। जिथं थोडी म्हणजे जिथं भेटेल ना तिथून न्यावं लागते नाही का, थोडी। आणि रानातल्या भाज्या एकदम म्हणजे आयुर्वेदिक निरोगी राहतात ती, आणि एकदम पौष्टिक आणि चवदार भाज्या लागतात ती। त्यामुळे ह्या भाज्या आवश्यक वर्षातून एकदाच येतात नाही का, म्हणजे एकदाच उगवल्या जातात ती। काही भाज्या एकदाच उगवल्या जातात ती, काही भाज्या म्हणजे वर्षभर राहतात ती। तर चला इथं ना आम्ही कपडे धुवायला यायचो, तिथं जाणार आहे आता मी। आणि ह्या वर्षी ना म्हणजे मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर असं पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये पाऊस पडलेले, आणि म्हणजे याआधी कधी झालेलं नव्हतं असं पाऊस, तर सारखाच पाऊस चालूच होता। आणि त्याच्यामुळं आता हे बघा वावरांमध्ये पाणीच आहे, नाहीतर एवढ्या लोकांना इकडे म्हणजे उबेडच फुटत नाही असं, आणि ओळ तर नाहीच निघत ती। पण या वर्षी लवकरच पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळं सगळं वावरांमध्ये पाणी दिसतंय। बापरे, हे भरलेले आम्ही यायचो ना, लय पाणी राहायचं म्हणजे आता जून जुलैपासून तर लय पाणी राहते आता नाही। तर मस्त कपडे धुवायला यायचो, मस्त आंघोळी करायचं, ते भारी वाटायचं। गावाकडली मजाच लय वेगळी। बघा आता पाणी पण भरलेलं आहे। चला आता भाजी शोधायची, असं बघत जावं लागतं, जिथे भेटेल तिथे खुडायची आपण। भरपूर साऱ्या भाज्या तिथं, हे बडद्याचे तर भरपूरच भाजी आता सध्या, आणि ते मोठे झाले ते आता बरेचसे, एकदम कोवळे पाण्यात घ्यावं लागतात त्याला बडद्याच्या भाजीला। चला आता माझ्या मैत्रिणीला माहिती आहे भाजी ती, आणि मी पण कधी बघितलेलं नाही आहे, त्यांनी केली होती ना तेव्हा टेस्ट करायला दिली होती, लय भारी भाजी लागली होती। तर मग म्हटलं चला आपण पण आणूया आणि आपल्या ब्लॉगमध्ये पण ही नवीन रेसिपी दाखवा। तर चला बाजरी वाळ घातली काय, काळाची वाळली का? आम्ही भाजी खुडायला आलोय, भाजी खुडायला। आता पाणी आला म्हणजे लवकर आता कसं काय पाणी येईल, आता पाणी उघडला, ऊन पडायला लागला आता ना। बरं आहे ना म्हटलं? बरी आहे हा का गाजरी? अगं पाण्यातच त्या पोरांनी काढली, पाणी उघडला का बंद करायची। हा त्याला ऊनच नाही वाळा, आता पडतंय ना कालपासून ऊन। हा ना, मग म्हणलं काढायला लागला तर वाळली आहे ना बऱ्यापैकी। बरं आहे का?
बरं तू म्हणते नाही का म्हणता ती का रानभाजी आहे आमच्याकडं, कोणती रानभाजी ती मला दाखव आहे ना. ना, रानखुरासनी म्हणतात. रानखुरासनी म्हणते ते, म्हणजे खुरासनी आपण जे पेरतो ते वेगळं हा. आणि हे वेगळं आहे का? त्याच्यासारखेच पानं असतात हा. पण मग ही जरा वेगळी असते दिसायला. हा अबघ हे ग इथं बांधायलाच आहे, दिसते का तुला? हा दिसली का? कोणती कोणती घ्यायची? हे बघ हे पानं नाही का, हे बघ दिसली का? त्याला अशी रानखुरासनी याला म्हणतात का? रानखुरासनी म्हणतात. ते खुरासनी आपण पेरतो ते वेगळं राहतं आणि हे वेगळं ना. ही कशी हरभऱ्याच्या भाजी सारखी दिसते ना, पण हरभऱ्याचे पानं कसं छोटे येते आणि हे कसं मोठे थोडे मोठे. खायला कशी चांगली लागते. मस्त लागते अगं. हा का? हा करून बघ. ते कसं असं भाजी आपण वर्ष एकदाच खातो ना ग, आपल्याला माहित पण नसतं ना. हा तेच ना, मीच पहिल्यांदा बघितली. हा बघा अशी राहते रानखुरासनीची भाजी. मी पण पहिल्यांदाच बघितली आणि पहिल्यांदाच बनवून बघणार आहे, तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे भाजी कशी लागते. घेतली ना कोवळे कोवळेच पानं घ्यायची ती आणि हे देठ एवढेच घ्यायचे बघा, एवढेच घ्यायचे ते. आणि आता मी याची मस्त अशी भाजी बनवणार आहे. तर चला मी भाजी कशी बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला. तर बघा हे आहे आमचा रंधा गाव, छोटे आहे पण भारी आहे. लय इकडं मला लय करमतं चिकून, त्यांना ते इतकं आवडतं ना इकडं गावाला. गावाकडलं वातावरणच एकदम भारी राहतं. तर आता शेतातून आलेले आणि इथं बसले बघा, भाजी खुडते आता. त्याचे ना कवळे कवळे हे देठ नाही कवरचे, हेच घ्यायचे ते. आणि एकदम कवळी कवळी भाजी. चटणीभर जर भाजी असली ना तर थोडी शिजवावं लागते, पण ही एकदम कवळी कवळी. तर मी ही शिजवणार नाही, ही डायरेक्ट बनवणार आहे भाजी. कशी बनवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता बघा मी एवढी थोडी खुडलेले, आता एवढी भाजी खुडून घेते सगळी. ते बघा असे देठच घेतलेले आहेत खुडून, कवळे कवळे असे वरचे पानं घ्यायचे. तर आता मी ना ही धुवून घेते 1-2 पाण्याने. आता भाजी बनवायची ना रानखुरासण्याची, त्यासाठी ना तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले. ती ही आई कायम भाजून ठेवते, त्याच्यामुळं ना शेंगदाणे भाजून ठेवले ना तर त्याच्यामुळं कीड लागत नाही शेंगदाण्याला आणि भरपूर दिवस टिकतात ती. तर हे भाजलेले एक शेंगदाणे घेतलेले ती, त्याचबरोबर लसूण घेतलेले थोडंसं 4-5 पाकळ्या म्हणजे 7-8 पाकळ्या घेतलेले ती लसूण. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घ्यायच्या, आपल्याला जेवढं तिखट म्हणजे कोणाला फिक्कं आवडतं काय ना जास्त तिखट आवडतं तसं घेऊ शकता मिरच्या. तर मी एवढ्या घेतलेल्या आहेत मिरच्या. तर आता खलबत्त्यामध्ये मिरच्या टाकते मी आणि हे पण चांगलं कुटून घ्यायच्या. टाकून घेते आणि मिरची पण एकदम बारीक केली होती. शेंगदाणे पण असं जरा ओबडधोबडच कुटायचे. तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरने पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पण असं बारीक करू शकता, पण मी खलबत्त्यातच करणार आहे. म्हणजे असं कुटते हे, कारण ही रानभाजी आहे ना तर मग मला असंच आवडतं. याच्यामुळं ना अशी वेगळीच टेस्ट येते भाजीला पण. आता मी चुलीवर भाजी बनवणार आहे ना, तर ही कढई आता मी नवीनच घेतलेली आहे. तर ही काळी होईल ना तर म्हणजे बुड काळा होईल ना, तर त्याच्यामुळं ना मी राखण लेव देऊन घेतले, त्याच्यामुळं ना कढई काळी होणार नाही आणि घासायला पण जास्त म्हणजे जास्त घासावं लागणार नाही, लगेच निघेल. तर मी आता ठेवून घेते कढई चुलीवर. तेल टाकून घेते.
घेते. लसूण थोडं परतलं का मग शेंगदाणा आणि मिरचीचा ठेचा केलाय ना ते टाकून घ्यायचं. तर बघा लसूण पण चांगलं परतले. तर आता ठेचून घेतलेलं हिरवी मिरची आणि शेंगदाणं हे टाकून घेते आता. तर बघा चांगलं परतले. आता याच्यामध्ये भाजी टाकून घेते. तर आता चवीपुरतं मीठ टाकून घेते. बस. तर बघा मी भाजीवर काय झाकण ठेवलेलं नाही. झाकण ठेवायचंच नाही, कारण की भाजीवर जर झाकण ठेवलं ना तर भाजीचा ना कलर चेंज होत आहे आणि हिरवीगार भाजी राहत नाही, थोडंसं वेगळंच कलर येतं भाजीला. तर भाजीवर झाकण नाही ठेवायचं, त्यामुळे हिरवीगार भाजी अशी राहते. मी विसरले ना, हरभऱ्याची भाजी सारखीच ही भाजी करायची राहते. सेम असे म्हणजे जशी तुम्ही हरभऱ्याची भाजी करतात ना तशीच करायची सेम. आणि आता मी खाऊन दाखवते कशी लागते ते पण सांगते तुम्हाला. मस्त झाले. सेम हरभऱ्याच्या भाजीसारखीच लागते. तुम्ही पण करून नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.